संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी 4 सुसाईड नोट लिहिल्या होत्या, त्या आता पोलिसांच्या हाती लागल्या आहेत। शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न अनेकांना पडला होता। याचं कारण आता शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून समोर आलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे। त्यांनी आत्महत्येपूर्वी 4 चिठ्ठ्या लिहिल्या आहेत। पहिली चिठ्ठी त्यांनी आपले आईवडील बहिणीला लिहिली आहे। दुसरी चिठ्ठी त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला लिहिली आहे। तिसरी चिठ्ठी आपल्या कुटुंबाला, तर चौथ्या चिठ्ठीतून त्यांनी आपल्या मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे। या चिठ्ठीमधून त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण देखील समोर आलं आहे। माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे, मी कोणाकडून किती पैसे घेतले, कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे, तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे। एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, त्यापैकी कार विकून 7 लाख फेडतील, वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या, अशी विनंती महाराजांनी या चिठ्ठीमधून आपल्या मित्रांना केली आहे। मला वाटत होतं की मी हे कर्ज फेडू शकतो, परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे। इतर चिठ्ठ्यामध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली। होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय, पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तू तुझं आयुष्य जग, असं शिरीष महाराजांनी आपल्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून म्हटलं आहे। घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।